मला वाटलं की ह्याला ना खूप वेळ लागेल, पण 5 मिनिटात होत आहे, कारण की ना पटपट होत आहे. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहे मी बीटाचा हलवा. तर त्यासाठी ना बीट घेतले, तर जास्त होते म्हणून म्हटलं चला आज बीटाचा हलवा करूयात. मला 2-3 दिवसापासून करायचा होता, पण करणंच नाही झालं. म्हटलं चला आता आज करूयात. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपली बीटाची ही साल वगैरे आहे ना ती पूर्ण काढून घ्यायची. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि हे बीट आहेत ना, हे मी आणून 8 दिवस झाला असेल, पण हे जास्त गोड नव्हते. गोड असेल तर आपल्याला ह्याच्यासोबत खायला म्हणजे जेवणासोबत खायला छान लागतात, पण म्हटलं की जास्त गोड नाहीत म्हणून हलवा होणार, कारण की आपण त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकतोय ना, तर मग तो छान लागतो. तर चला अगोदर सगळ्यात अगोदर म्हणजे मला जेवणासोबत बीट खायला जास्त आवडतं. पण काय झालं, एक खाल्लं, 2 घेतले होते, हां 2 खाल्ले, पण ते अजिबात म्हणजे गोडच नव्हते. म्हणजे कवळे का काय मला वाटतं कवळे असतील, त्याच्यामुळे जास्त गोड नाही आहेत. म्हणून म्हटलं चला आता ह्याचा ना मस्त हलवा बनवूयात. तर हे पण अर्ध घेतलं होतं, तर अर्ध तसंच ठेवलं होतं फ्रीजमध्ये, म्हणजे गोडच नव्हतं म्हणून काही खाऊ नाही वाटलं. तर मी म्हटलं आता चला हे 3 आहे आणि हे अर्ध्यात ह्याचा भरपूर होणार आहे बरं का. पण आता काय करणार, कारण की असं खायला अजिबात नाही चांगलं लागत नाही. आणि ह्यावेळेसच असं झालं की गोड नाहीत लागत, नाही तर मी आणत असते म्हणजे रविवारच्या बाजारात वगैरे गेले तर आणत असते मी, पण गोड असतात. पण ह्यावेळेस माहीत नाही, गोड नाहीत हे अजिबात. म्हणून म्हटलं चला आता त्याचा मस्त हलवा करूयात. मी ना गाजर असेल ना तर मग गाजर आणि बीट ह्याचा मिक्स करत असते, छान लागतो. पण आता गाजर नव्हते त्यामुळे म्हटलं आता फक्त बीटाचा. बीटाचा पण छान लागतो, पण दोन्हीचा मिक्स छान लागतो जास्त. आणि हे पाहिजे तसे ना रेड पण नाही, म्हणजे असं थोडासा त्याला व्हाईट व्हाईट कलर आहे मला वाटतं, त्याच्यामुळे पण म्हणजे पूर्ण पिकले नसते, त्याच्यामुळं कदाचित गोड लागत नाही. म्हणजे पूर्ण जसा बिटाला कलर पाहिजे ना तेवढा ना, मोबाईलमध्ये दिसतो जास्त, पण तरी पण मला तेवढं नाही वाटत आहे, त्यामुळे गोड नसतील कदाचित. आता ह्याला 8 दिवस झाले. फ्रीजमध्ये ठेवले म्हणून चांगले राहिले. हे तर अजिबात गोड नव्हतं. तसं तर जास्त पांढरं वाटते, पण मला वाटलं की थोडे दिवस राहिल्याच्या नंतर गोड होतील. कधी कधी गाजरं पण तसेच असतात की कधी कधी आणल्या गोड नसतात. म्हणजे आपण जेव्हा शेतात वगैरे काढतो ना तेव्हा जास्त गोड नसतात, पण आपण थोडा दिवस घरात ठेवले ना तर मग ते गोड होतात. पण ते सुकत आहेत थोडेसे म्हणून गोड होतात. आता हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे काही सुकले पण नाहीत थोडे पण, आणि त्याच्यामुळे मला वाटतं गोड नसते. पण मग चला आता हे हलवाच बनवून टाकूयात. आणि कधी कधी काय होतं की आपण काय म्हणतो की आता मार्केटमध्ये गेलो आहे, कोणत्या जागा म्हणजे कुठं कुठं खूप जास्त महाग राहत आहेत आणि कुठं कुठं खूप जास्त स्वस्त असत आहेत. तर कधी कधी त्याच्यामुळं पण मला वाटतं की आता हे थोडंसं ह्याचा रेट थोडासा कमी होता आणि बाकीकडे होता तो जास्त होता. मी म्हटलं ठीक आहे म्हणून मी घेतले. तर कदाचित त्याच्यामुळं पण मला वाटतं की गोड नाहीत, कारण की आपण म्हणजे वाटतं की हे म्हणजे सेम प्राईस वाटते. एवढ्यामध्ये पण 1 किलो येत आहेत आणि त्याच्यापेक्षा डबल द्यायचे 1 किलोला. तर कधी कधी तसं पण होतं. तर बघू शकता सगळे बीट आहेत, त्याची मी साल वगैरे काढून घेतली आणि आता आपण हे ना खिसून घेऊयात. आता होईल तेवढं ना आपल्याला बारक्या खिसणीने खिसायचं, म्हणजे काय होतं की बारीक होतो जरा खिस आहे तो आणि लवकर शिजतो. मोठा असेल तर त्याला म्हणजे वेळ शिजायला पण वेळ लागतो आणि दिसायला पण छान नाही दिसत आहे. तर आता मी ह्या मोठ्या भांड्यामध्ये खिसून घेणार आहे, म्हणजे काय होतं खिसताना वगैरे बाहेर सांडत नाही. आणि ना ही छोटी खिसणीने थोडासा वेळ लागतो खिसायला, पण एकदम मस्त छान खिस तयार होतो. तर चला
बीट आहे ते मी खिसून घेते. ही आलं खिसायची खिसणी आहे, त्याची बीट खिसणी एकदम बारीक खिसत. आता याला खूप वेळ लागणार आहे, मला ते 15-20 मिनिटं तरी लागतील. त्याला खूप लहान असल्यामुळे मला वेळ लागतो. मोठी असेल तर पटकन झालं असतं 5 मिनिटात. बघू शकता मस्त छान. एकदम बारीक मस्त. आणि ह्याच्यामध्ये रस किती बघू शकता, म्हणजे कवळेच आहेत बघू शकता. मध्ये पण नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढं नाही कलर दिसत आहे, पण थोडासा ह्याच्यामध्ये ना असं पांढरा पांढरा कलर आहे, तर मला वाटतं की हे थोडेसे कवळे आहेत. तर आता मी ही सगळी ना बीट अगोदर खिसून घेते. अजून 3 बीट आहेत आणि हे 4थं. मला वाटलं की ह्याला ना खूप वेळ लागेल, 5 मिनिटात होत आहे, कारण की ना पटपट होत आहे खिसून. अगोदर मला वाटलं वेळ लागेल, कधी कधी जे सुकलेले असतात ना तर त्याला वेळ लागतो. हे एकदम असे वाटते, आता मी 8 दिवस आणून ठेवले तरी पण असं वाटतं की ताजेच आहे, मग खिसायला जास्त वेळ नाही लागला. अगोदर मला वाटलं 15-20 मिनिटं जाते, अगदी 5च मिनिटं झालीत आणि आता फक्त एकच बीट राहिलं. आता हे बीट आहे हे शेवटचेच राहिले. तर बघू शकता सगळा खिसून झालेला आहे. तर आता आपण लगेच ह्याला बनवायला घेऊयात. आणि असं बारीक वगैरे खिसला ना तर छान दिसतो पण, आणि लवकर होतो म्हणजे परतायला वगैरे. ह्या कढईमध्ये बीटाचा हलवा आहे तो बनवून घेणार आहे, कारण की छोटी कढई आहे तर त्याच्यामध्ये मला भाजी टाकायची. माझ्याकडे भाजी राहिली बनवायची. आणि बघू शकता सगळं बीट आहे खिसून घेतले. लगेच कुकर लावून घेतलाय आणि म्हटलं इकडे लगेच बीटाचा हलवा बनवायला घेऊया. तर आता कढई चांगली गरम झाली तर आता मी ह्याच्यामध्ये टाकते तूप. तूप पण चांगलं गरम झालं की लगेच आपल्याला बीट खिसून ठेवलेले आहे ते लगेच टाकायचे. आणि आता ह्याला पूर्ण पाणी आटून, आपल्याला ह्याच्यामध्ये साखर वगैरे नाही घालायची. अगोदर ह्याचं पूर्ण पाणी आटून द्यायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये साखर घालायची. तर आता थोडा वेळ लागेल ह्याला ह्यातलं सगळं पाणी आटायला. अगोदर आपण काही पाणी आटून घेऊया आणि नंतर मग ह्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर टाकूया. आता ह्याला अजून थोडासा वेळ लागणार आहे, तोपर्यंत आपण ना साखर आणि वेलची, आता साखर डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकली तरी चालते, पण आता मला ना वेलची पावडर करायची. आणि वेलची पावडरमध्ये थोडीशी साखर टाकली तर मग ती लवकर बारीक होती. त्याच्यासाठी आता मला जेवढी साखर लागणार आहे ना तेवढी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकते. गॅस संपला गॅस. आता हे थोडंसं कमी गोड आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात ना थोडीशी साखर आहे ती थोडीशी जास्त घालते आणि त्याच्यामध्ये लगेच संपलं. स्वयंपाक करायला चालू, गॅस संपला.
आता एकीकडे वरण भात लावले आणि एकीकडे ह्याचा बिटाचा हलवा करायला ठेवलं गॅस संपला. आता परत लावा लागेल दुसरं सिलेंडर. तर हे वेलची म्हणजे हे सालीसहित कोणी कोणी मिक्सरला लावतं, पण परत काय होतं हे पूर्ण आपल्याला परत चाळून घ्यावं लागतं. मी तर तसं नाही करते. तर आता घेतली वेलची आहे ती फोडून ह्याच्यामध्ये टाकते. जास्त नाही, 4 ते 5 वेलची आहे ते ह्याच्यामध्ये टाकायच्या. आणि हे जी साल आहे ना ही आपल्याला साखरेच्या डब्यामध्ये टाकायची. म्हणजे जेव्हा आपण चहा वगैरे बनवतो ना तेव्हा 1 किंवा 2 वेलचीची साल आहे ती चहामध्ये टाकली तर चहा छान टेस्टी लागतो. तर लाईट आहे तोपर्यंत मी साखर आणि हे तरी वेलची काढून घेते. खूप जास्त नाही टाकायची गरज, 4 किंवा 5 वेलदोडे टाकले. आता मी एवढा शांततेत का काढते कारण ते रुद्रा सुट्टी असेल तर तो एवढा मध्ये करतो. सुट्टी दिवशी मला तो व्हिडिओ पण नाही बनवून देत आहे. म्हणजे त्याला सारखं वाटतं की मला मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे, त्यामुळे तो खूप मध्ये करतो. आता तो गेला येईल लवकर, पण म्हटलं तोपर्यंत मला ही थोडीशी उशिराच बनवायची होती ही रेसिपी. पण म्हटलं परत तो जर आला ना तर मग तो मला नाही बनवून देत. त्यामुळे म्हटलं सगळ्यात अगोदर हे बिटाचा हलवा बनवून घेते. राहिलेलं कामाला काही नाही, म्हणजे मोबाईल त्याला लागतो त्याच्यामुळे तो मला व्हिडिओ बनवून देत नाही. आता ही वेलची आहे ना तर मी फक्त ह्याच्यामध्ये घातली असती ना मिक्सरच्या भांड्याला तर ती अजिबात निघली नसती. मी ती साखरेमध्ये घातली. तर आता लगेच अगोदर सिलेंडर जोडते आणि नंतर मग साखरेची पावडर त्याच्यामध्ये टाकून मिक्स कर. आता गॅस मी मीडियम ह्याच्यावरती ठेवला आहे. तर ह्याला बराच वेळ लागणार आहे तोपर्यंत माझा स्वयंपाक राहिला आहे. तर मला बनवायची आहे मेथीची भाजी, तर ती निवडून घेते. अजून माझ्या चपात्या राहिल्या आणि भाकरी पण बनवायची. कुकर आतापर्यंत झाला असता पण गॅस संपल्यामुळं त्याला लावायला थोडासा उशीर झाला. मस्त ताजी छान छान भाजी. स्वतःला बिटाचा हलवा आहे तो बऱ्यापैकी झाला आहे. 2 मिनटं ठेवलं मी अजून. आणि इकडे आपली भाजी निवडून झाली. तर आता मी एकीकडे भाजी टाकते आणि एकीकडे लगेच चपात्या पण बनवून घ्यायच्यात मला. कलर सुंदर कलर आला आणि आपलं पूर्ण पाणी आटलंय. आता फ्रीजमध्ये ना 3-4 दिवस म्हटलं तरी खराब नाही होणार आहे. तर आता गार झाल्याच्या नंतर मी त्याला काढून ठेवणार आहे. कढईमध्ये थोडंसं गरम आहे तोपर्यंत. आणि आता राहिलेला स्वयंपाक आहे तो बनवून घेते. तर तुम्हाला बिटाचा हलवा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतं. चपात्या राहिल्यात अजून, कणिक पण भिजवायची राहिली. असं काही रेसिपी वगैरे वेगळं काही बनवायचं म्हणलं ना तर उशीर लागतो. आणि मेन म्हणजे माझी भाजी निवडायची राहिली होती. कालच जर मी मार्केटमधून आल्याला निवडून ठेवली असती तर जास्त वेळ नसता लागला. आता जेव्हा करायची तेव्हा निवडून ठेवली ना तर मग खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे आता माझा एवढ्या वेळामध्ये सगळं झालं असतं, कपड्यासहित झालं असतं, पण भाजी निवडायला खूप वेळ लागला. तर अगोदर भाजी टाकून घेते.